नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग ठाणे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा 8वीच्या विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक स्वागत. माझं नाव सौ वैशाली गुरुनाथ बोडके, शाळा क्रमांक 91 डायव्हर. तर आज आपण विषय बघणार आहोत विज्ञान आणि धडा 3 बल व दाब. आपण मागच्या वर्गांमध्ये बल व दाबाविषयी काहीतरी शिकलेलो आहोत. ते थोडंसं आपण आठवूया का? तर बल म्हणजे काय? तर वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी जे आपण जोर लावतो किंवा शक्ती लावतो त्याला बल असे म्हणतात. बल म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला फोर्स म्हणतात. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण अभ्यासलेला आहे. त्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की एखादी स्थिर वस्तू असेल, त्या स्थिर वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती स्थिर वस्तू स्थिरच राहते. आणि एखादी वस्तू गतिमान असेल आणि त्या गतिमान वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू त्याच वेगाने व त्याच दिशेने पुढे जात राहते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बलाचे प्रकार सुद्धा मागच्या वर्गांमध्ये शिकलेले आहोत. बलाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. बलाचे आपण 6 प्रकार बघितलेले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे स्नायुबल. स्नायुबल म्हणजे शारीरिक शक्तीने आपण जे कार्य करतो तेव्हा जे बल लावतो त्याला स्नायुबल असे म्हणतात. नंतर आपण बघितलेलं आहे यांत्रिक बल. यांत्रिक बल म्हणजे यंत्राचा वापर करून आपण जे कार्य करतो, म्हणजे मिक्सर लावतो, वॉशिंग मशीन, पंखा फिरतो, गाड्या चालतात, आणखी अशी अनेक वाहनं जी चालतात, तर ही यांत्रिक बलाची उदाहरणं आहेत. तिसरा जो प्रकार आहे घर्षण बळ. गाडी जेव्हा वेगाने चालते, ब्रेक लावल्यानंतर अचानक थांबते, घर्षण बलामुळे ती थांबते. घरघरणारा चेंडू जे आहे तो चेंडू काही अंतर गेल्यानंतर थांबतो, घर्षण बलाची उदाहरणं आहेत. गुरुत्वीय बल पण आपण बघितलेलं आहे. झाडाची जी फळं खाली पडतात, आकाशात वर फेकलेली जी वस्तू आहे ती जमिनीवर येते, ती गुरुत्वीय बलाची उदाहरणं आहेत. चुंबकीय बल म्हणजे काय? तर चुंबक आपण जेव्हा लोखंडाच्या वस्तूजवळ नेतो तेव्हा ती त्या चुंबकाकडे वस्तू आकर्षित होते, ते चुंबकीय बल आहे. आणि स्थितिक विद्युत बलाचाही आपण प्रयोग करून बघितलेला आहे की कागदाचे कपडे घेतल्यानंतर प्लास्टिकचा कंगवा जेव्हा आपण केसांवर घासतो आणि तो कागदाच्या कपड्यांजवळ नेतो तेव्हा ते त्याला चिकटतात, किंवा फुगा सुद्धा घासून केसावर आपण त्या कागदाच्या कपड्यांजवळ नेला तर ते चिकटतात त्याला. तर अशा प्रकारे आपण बलाचे प्रकार सुद्धा अभ्यासलेले आहेत. पुढचा आता आपल्याला नवीन भाग जो शिकायचा आहे तो म्हणजे संपर्क व असंपर्क बले. संपर्क व असंपर्क बले म्हणजे कॉन्टॅक्ट व नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर आता आपण चित्रामध्ये बघतोय की एक व्यक्ती काय करते, तर जोर लावून गाडी पुढे ढकलत आहे. दुसऱ्या एका चित्रात काय दाखवलेलं आहे, तर एक मुलगा कुत्र्याला दोरीने खेचत आहे. आणखी एका चित्रात काय दाखवलेलं आहे, तर फुटबॉलपट्टू जो आहे तो पायाने बॉलला किक मारून तो उडवत आहे. तर इथे निरीक्षण केलं तर लक्षात येईल की दोन वस्तूंच्या आंतरक्रियेमधून तिथे बल निर्माण झालेला आहे आणि म्हणजे प्रत्यक्ष थेट संपर्क येऊन इथे बल प्रयुक्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे इथे कार्य घडलेलं आहे. तर ही झाली संपर्क बलाची उदाहरणं. आता पुढे आपल्याला असंपर्क बलाची जी उदाहरणं बघायची आहेत. तर इथे बघा, असंपर्क बलाची उदाहरणं आपण बघतोय. तर इथे हे चुंबक आहे आणि हे चुंबक आपण या लोखंडी खिळ्यांजवळ जेव्हा आपण नेतो तेव्हा काय होतं, ते चिकटतात. परत करून बघूया. इथे प्रत्यक्ष काही अंतरावर गेल्यानंतर लगेच ते लोखंड ह्या चुंबकाला चिकटलेलं आहे. याचा अर्थ प्रत्यक्ष संपर्क न येता इथे वस्तू एकमेकांना चिकटलेल्या आकर्षित झालेल्या आहेत. नंतर कागदाचे कपटे जे आहेत ते कागदाचे कपटे सुद्धा जर फुगा किंवा कंगवा आपण जेव्हा केसांवर घासतो त्याच्यामध्ये स्थितिक विद्युत बल निर्माण होतं आणि कागदाच्या कपट्यांजवळ नेल्यानंतर ते त्याला चिकटतात. फुगा सुद्धा आपण जेव्हा केसांवर घासतो तेव्हा त्याला कागदाचे कपटे चिकटतात. तर या स्थितिक विद्युत बल हे एक दुसरे एक उदाहरण आहे असंपर्क बलाचं. नंतर आता आपण असंपर्क बलाचं एक छोटासा प्रयोग करून बघणार आहोत.
बघा इथे एका टबमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 2 बॉटल समान आकाराच्या प्लास्टिकच्या छोट्या छोट्या बॉटल घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही बॉटलवर काय केलेले आहे आपण धन प्रभारित जे चुंबक असतं ते चुंबक बसवलेले आहे. आता हे दोन्ही बॉटल आपण पाण्यात सोडणार आहोत. काय झालं तर ह्या बॉटल त्यांचे जेव्हा चुंबकाचे विजातीय ध्रुव म्हणजे एक धन ध्रुव आणि एक ऋण ध्रुव जेव्हा जवळ आले तर ह्या बॉटल एकमेकींच्या जवळ आलेल्या आहेत. परंतु जर सजातीय ध्रुव त्यांच्या जर असतील समोरासमोर तर त्या बॉटल एकमेकींपासून काय होतात दूर जातात. हे या प्रयोगावरून दिसून येतं की हे असंपर्क बलाचं उदाहरण आहे. गुरुत्वीय बल जे आहे की झाडावरून फळं खाली पडतात, नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतात, वर एखादी वस्तू आपण फेकली तर ती जमिनीवर पडते, तर गुरुत्वीय बलाची उदाहरणं आहेत. म्हणजे गुरुत्वीय बल नंतर चुंबक बल कळलं की नाही आणि स्थितिक विद्युत बल ही जी 3 उदाहरणं आहेत ती कसली आहेत असंपर्क बलाची. पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे घर्षण बल. घर्षण बल जे आहे त्याच्यामध्ये जे घर्षण बल आपण मागच्या वर्गात बघितलेलं आहे. घर्षण बलामध्ये वस्तूचं घर्षण होऊन ते बल निर्माण होतं. उदाहरणार्थ बघा इथे एक मी चेंडू दाखवते. हा चेंडू जेव्हा मी टिचकी मारेन तेव्हा तो घरंगळत जाणार आणि काही अंतर पृष्ठभागावर तो घासत गेल्यानंतर अचानक तो थांबतो. म्हणजे काय तर घर्षण बलामुळे त्या चेंडूला विरोध झालेला आहे आणि तो काही अंतर गेल्यानंतर थांबतो. आणखी एक आपण उदाहरण बघतोय की गाडी जे वेगाने जात असेल तिला ब्रेक लावल्यानंतर ती हळूहळू पुढे जाते आणि काही वेळानंतर ती थांबते. म्हणजेच काय तर ती गाडीची जी चाकं आहेत आणि रस्ता यांच्यामध्ये घर्षण निर्माण होतं आणि घर्षण बलामधून ती गाडीला थांबण्याचं बल प्राप्त होतं. म्हणजे कुठल्याही गतिमान वस्तूवर त्या गतीच्या विरोधात हे घर्षण बल निर्माण होत असतं आणि त्यामुळे काय होतं तर न्यूटनच्या नियमानुसार जर असं घर्षण बल जर नसतं तर काय झालं असतं तर एखादी जी गतिमान वस्तू आहे ती सतत गतिमान राहिली असती, तिची गती तीच राहिली असती, तिची दिशा सुद्धा तीच राहून ती सतत पुढे जात राहिली असती. परंतु घर्षण बळामुळे गतिमान वस्तू थांबवू शकतो आपण. कळलं की नाही. तर घर्षण बल जसं इतर वस्तूंमध्ये आपण बघतो तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा घर्षण बलाचा फार उपयोग होतो. समजा आपण जे चालतोय रोज आपल्या जीवनामध्ये चालणं तर आहे तर चालतो तेव्हा आपले पाय आपण रस्त्याने चालताना पायाने रस्ता आपण जमीन मागे ढकलत असतो आणि रस्ता आणि आपले पाय याच्यामध्ये घर्षण होत असतं आणि त्याच्यामुळे आपण सहजपणे वेगाने पुढे जाऊ शकतो. परंतु जर अचानक आपल्या रस्त्यात जर केळ्याची साल आली आपला पाय त्या केळ्याच्या सालीवर पडला तर आपण काय होतो मागे खाली पडतो किंवा चिखलामधून चित्रात दाखवलेले बघा चिखलामधून आपण जाताना ते निसरड झालेली जी जमीन असते त्याच्यावरून चालताना सुद्धा आपण सहजपणे पटकन खाली पडतो. कारण का होतं असं तर तिथलं घर्षण बल त्याला फ्रिक्शन म्हणतात, फ्रिक्शन फोर्स हे काय होतं कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे आपण खाली पडतो. तर जीवनामध्ये आपल्या घर्षण बल किती महत्वाचं हे लक्षात आलं असेल. पुढे आपण बघणार आहोत संतुलित बले व असंतुलित बले. संतुलित बले म्हणजे बॅलन्स फोर्स अँड अनबॅलन्स फोर्स म्हणजे असंतुलित बले. आपण चित्रात बघत आहोत की एक रस्सी घेतलेली 2 गट तयार केलेले आहेत आणि एक रस्सी ते गट ती मुलं खेचत आहेत. परंतु तिथे काय दिसतंय तर ती रस्सी काही सरकत नाहीये. याचं कारण काय तर दोन्ही बाजूने विरुद्ध दिशेने त्याला सारखंच बल लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती रस्सी खेचली जात नाही. परंतु एखाद्या बाजूने विरुद्ध दिशेला एका बाजूने जर जास्त बल लागलं तर ती रस्सी त्या बाजूने जास्त बलाच्या बाजूने सहजपणे सरकेल.
तसंच खाली बघा एक दुसरे चित्र दाखवलेलं आहे की एक प्रचंड दगड एक माणूस ते ढकलत आहे, परंतु ते तिथे बल एका बाजूनेच लागलेलं असल्यामुळे आणि विरुद्ध बाजूचं बल जास्त असल्यामुळे तो दगड काही ढकलला जात नाही. परंतु बलाचं जर संतुलन झालं, जास्त व्यक्तीने ते जर त्या दगडाला जर ढकलण्याचा प्रयत्न केला खडकाला, तर काय होणार, बलाचं संतुलन होऊन जर जास्त बल निर्माण झालं तर त्याच्या दिशेने काय होणार आहे, तो दगड ढकलला जाणार आहे. आपल्या घरात सुद्धा बघा दळणाचा मोठा डबा असेल, धान्याने पूर्ण भरलेला असेल, तर त्यावेळेला जर ते आपण एका व्यक्तीने तो डबा जर ढकलण्याचा प्रयत्न केला तर तो डबा ढकलला जात नाही, परंतु एकाच दिशेने आणखी दोन व्यक्तीने तो ढकलला तर तो डबा पुढे सरकतो. म्हणजे एकाच दिशेने एखाद्या वस्तूवर जर बल लावले तर ते बलांची बेरीज होते आणि त्या वस्तूला गती देण्यासाठी त्याची मदत होते. आता आपण इथे संतुलित व असंतुलित बलाचा प्रयोग बघणार आहोत. तर इथे एक बॉक्स आहे, या बॉक्सला दोन्ही बाजूला हे पारडी लावलेली आहेत आणि ही पारडी समान वस्तुमानाची आहेत. आपण हा बॉक्स असा मध्ये ठेवूया आणि विरुद्ध दिशेला ही पारडी त्या बॉक्सला लावलेली आहेत. या बॉक्स तराजूमध्ये आता आपण काय केलेले आहे, तो दोन्ही बाजूला समान वस्तुमान असलेले हे पदार्थ ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे या बॉक्सवर दोन्ही बाजूनी समान गुरुत्वीय बल आल्यामुळे हा बॉक्स कसा राहिला, स्थिर राहिलेला आहे. आता मी काय करते, तर या एका पारड्यामध्ये त्याचं वस्तुमान वाढवते. काय झालं, तर बॉक्स ज्या बाजूला वस्तुमान जास्त आहे त्या बाजूला बल जास्त लागल्यामुळे बॉक्स त्या बाजूला सरकलेला आहे. तर बल विषयक जो निष्कर्ष आहे, बलाविषयी जर निष्कर्ष जो आपण बघू शकतो की एखाद्या वस्तूवर जर एकाच दिशेने जास्त बल लागलेली असतील तर काय होतं, तर त्या वस्तूंच्या बलांच्या बेरजे एवढं बल त्या वस्तूवर प्रयुक्त होतं आणि ती वस्तू गतिमान होते. एखाद्या वस्तूवर विरुद्ध दिशेने सारखीच जर बल लागलेली असतील तर काय होणार, तर त्या बलांचं जो संतुलन आहे ते राहील आणि वस्तू त्याच जागी स्थिर राहील. परंतु एखाद्या बाजूला जर कमी बल असेल ना, विरुद्ध बाजूला जास्त बल असेल, तर त्या दोन बलांच्या फरका एवढं बल त्या वस्तूवर काय होतं, प्रयुक्त होतं. तर बल हे परिमाण व दिशा यांमध्ये व्यक्त केलं जातं. परिमाण याचा अर्थ काय होतो, प्रमाण, व दिशा म्हणजे बलाला दिशा असते आणि दिशेप्रमाणे बलाचा योग्य ते परिणाम दिसून येतो. तर बल ही काय आहे, तर सदिश राशी आहे. म्हणजे बलाला योग्य दिशा असेल त्यानुसार वस्तूवर त्याचं बल प्रयुक्त होतं आणि त्यानुसार वस्तूवर त्याचा परिणाम होत असतो. तर बलाचे परिणाम काय होतात, बलाचे परिणाम असे असतात की स्थिर वस्तू जर असेल आणि त्याच्यावर बल लागलं, उदाहरणार्थ ही वस्तू स्थिर आहे, त्याच्यावर जर बल लागलं तर काय होणार, त्या वस्तूला गती मिळणार. एखादी गतिमान वस्तू असेल तर त्या गतिमान वस्तूला जर तिची दिशा बदलायची असेल किंवा तिची गती बदलायची असेल किंवा तिला थांबवायची असेल तरी सुद्धा बल उपयोगी ठरतं. बलामुळेच ती गतिमान वस्तू थांबवू शकते, तिची दिशा बदलू शकतो किंवा तिची गती जी आहे ती कमी जास्त आपण बलामुळे करू शकतो. तसंच एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी, उदाहरणार्थ चित्रात दाखवलेलं आहे बघा की आपल्या घरामध्ये आई पीठ मळते, ते पीठ मळल्यानंतर त्याची भाकरी वळवते, तर तो पिठाचा कसा आकार बदलत जातो, म्हणजे बलामुळे वस्तूचा आकार बदलतो. किंवा कुंभार मातीचं मडकं घडवतो तेव्हा मातीचा गोळा असतो, पण त्याच्यावर योग्य प्रमाणात जेव्हा तो बल लावतो तेव्हा काय बोटाने असं तो बल लावून छानपैकी मातीपासून एक मडकं एखादी वस्तू तो तयार करतो. किंवा हे रबर आहे, हे रबर जेव्हा आपण खेचतो त्याचा आकार बदलून जातो. तर हे बलाचे सर्व परिणाम आहेत. लोहाराकडे बघा, लोहार जेव्हा लोखंडा वस्तूपासून जेव्हा हत्यारे बनवतो तेव्हा ती वस्तू तापवतो आणि त्याच्यावर घणाने घाव घातल्यानंतर त्या लोखंडी पट्टीपासून किंवा त्या पत्र्यापासून अनेक प्रकारची हत्यारं, अवजारं, साधनं तो तयार करतो. तर बलाचा हा परिणाम आहे. पुढचा आपला भाग आहे जडत्व.
जडत्व म्हणजे इनर्शिया. आता इथे आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. इथे एक काचेचा पेला घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी एक कार्ड ठेवलेला आहे आणि त्या कार्डवर मधोमध मी एक नाणं किंवा कॉइन ठेवलेला आहे. आता मी काय करते तर या कार्डला मी जोरात एक टिचकी मारते. काय झालं तर जेव्हा या कार्डला मी टिचकी मारली तेव्हा या कार्डवर मी बल लावलेला आहे आणि हे बल, या बलामुळे काय झालं, या कार्डला काय मिळाली, गती मिळाली. परंतु ह्याच्यावर जे कॉइन ठेवलं होतं हे कॉइन त्याच स्थितीमध्ये राहिलं. म्हणजेच काय तर जिथे बल लावलं त्या कार्डला गती मिळाली, परंतु ज्या कॉइन ठेवलं त्याला बल लावलेलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याचं जे जडत्व आहे ते त्या स्थितीमध्ये ते कॉइन राहिल्यामुळे कार्ड पुढे निघून गेला आणि कॉइन पुढे ग्लासमध्ये पडला. तर जडत्व म्हणजे काय तर वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे, म्हणजे ज्या स्थितीत वस्तू आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात, जडत्व म्हणतात. तर जडत्वाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. बघा, जडत्वाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. आपण आता इथे चित्रामध्ये बघतोय की जडत्वाचे 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो विराम अवस्थेतील जडत्व. आपण जेव्हा बसमध्ये बसलेलो असतो आणि बसमध्ये शांत बसलेलं असताना आपलं शरीर स्थिर असतं, पण अचानक जेव्हा बस सुरू होते तेव्हा काय होतं, आपलं शरीर मागे फेकलं जातं. म्हणजे काय तर हे विराम अवस्थेतलं जडत्व म्हणतात. बसला गती मिळालेली आहे परंतु आपल्या शरीराला विराम अवस्थेत असल्यामुळे त्याला अचानक धक्का बसतो आणि आपलं शरीर मागे फेकलं जातं. हे विराम अवस्थेतील जडत्वाचं एक उदाहरण आहे. दुसरा प्रकार जो आहे जडत्वाचा तो म्हणजे गतीचे जडत्व. गतीचे जडत्व म्हणजे आपण बसमध्ये बसलो आणि बस वेगाने चाललेली आहे आणि त्यावेळेला अचानक बसला ब्रेक लागतो आणि ब्रेक लागल्यानंतर काय होतं तर आपण काय होतं, पुढे फेकले जातो. ह्याला म्हणतात गतीचे जडत्व. म्हणजे बसला गती असल्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा गती प्राप्त होते काही वेळाने आणि अचानक जेव्हा गाडीला ब्रेक लागतो तेव्हा आपलं शरीर पुढे फेकलं जातं. ह्याला म्हणतात गतीचे जडत्व. तिसरा एक जडत्वाचा प्रकार जो आहे त्याला म्हणतात दिशेचे जडत्व. म्हणजे आपण वाहनात गाडीत बसलेलो आहोत आणि गाडी आपली वेगाने चाललेली आहे, परंतु एक मोठं असं वळण येतं आणि त्या वळणावर गाडी आपली दिशा बदलते किंवा वळते. त्यावेळा आपलं गाडी ज्या दिशेला वळते त्याच्या विरुद्ध दिशेला आपलं शरीर फेकलं जातं. ह्याला म्हणतात दिशेचं जडत्व. आता पुढचा आपण भाग बघणार आहोत तो म्हणजे दाब. दाब म्हणजेच काय, प्रेशर. आपण चित्रात बघतोय की 4 चाकी वाहनं असतात, दुचाकी वाहनं असतात, गाड्या, मोटार सायकल वगैरे. यांचे जे टायर असतात त्या टायरमध्ये हवा भरावी लागते आणि ती हवा भरण्यासाठी बघा आता डिजिटल यंत्र निघालेली आहेत आणि त्या डिजिटल यंत्रामध्ये एक तबकडी पण असते. त्या तबकडीमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा आकडे दाखवलेले आहेत. काटा फिरतो म्हणजे त्या टायरमध्ये जेव्हा ऑटोमॅटिक हवा त्या यंत्रामधून भरली जाते आणि किती प्रमाणात हवा भरायची ते त्या तबकडीवर इंडिकेटर असं त्याच्यावरती दाखवलेलं असतं आणि त्यानुसार त्या टायरमध्ये योग्य प्रमाणामध्ये हवा भरली जाते. म्हणजे त्या यंत्रामधून बल लावून एक प्रेशर देऊन त्या टायरमध्ये हवा भरली जाते. नंतर सायकलला हवा भरण्यासाठी बघा पूर्वी आपले हातपंप असायचे. हातपंपाने आपण त्याला बल लावायचो आणि त्या पंपामधून सायकलच्या टायरमध्ये हवा भरली जात होती. म्हणजेच काय तर बल आणि दाब यांचं काहीतरी परस्पर एक संबंध आहे. मग एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. आपण या पाठामध्ये जे बघतोय तर बल जे बघतोय ते फक्त एकाच लंब दिशेने येणारं बल, क्षेत्रफळावर लंब दिशेने येणारं बल ह्या एवढ्याच भागावर आपण या पाठात अभ्यास करतोय. तर दाब कशाला म्हणायचा तर एकक क्षेत्रफळावर म्हणजे 1 मीटरचा जो भाग असेल पृष्ठभाग त्या पृष्ठभागावर वरून जो बल लागतं त्या बलाला काय म्हटलं जातं, दाब म्हटलं जातं. मग आता पुढे आपण बघणार आहोत दाबाचे सूत्र.
दाबाचे सूत्र. तर दाब म्हणजे काय, तर बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केलेला आहे ते क्षेत्रफळ. हे झालं दाबाचं सूत्र. दाब म्हणजे बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केलेलं आहे ते क्षेत्रफळ. मग दाबाचे जे एकक आहे त्याला युनिट ऑफ प्रेशर असं म्हणतात. तर बलाचं एसआय पद्धतीमध्ये जे एकक आहे त्याला न्यूटन म्हणतात. न्यूटन म्हणजे एन. आणि क्षेत्रफळाचं जे एकक असतं ते एम स्क्वेअर म्हणजे चौरस मीटर. म्हणून दाबाचं एकक काय तयार होते, तर एन भागिले एम स्क्वेअर. याला पास्कल मध्ये काय म्हणतात, पीए असं. पास्कल म्हणजे पीए असं म्हटलं जातं. एन भागिले एम स्क्वेअर म्हणजे पास्कल. मग एक बार म्हणजे 10चा 5वा भाग पास्कल असं दाबाचं एक सूत्र आहे. आणि दाब ही काय आहे, तर आदिश राशी आहे. मुलांना आज जे आपण काही शिकलेलो आहोत त्या भागावर आधारित तुम्हाला एक छोटासा होमवर्क किंवा गृहपाठ देत आहे. तर गृहपाठामध्ये पहिलं जे आहे ते संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची 2 उदाहरणे लिहा. आणि दुसरा एक गृहपाठ आहे की भाजी फळे चिरताना धारदार सुरीने कापणे सोपे जाते. बोटट सुरीने जर चिरायला आपण गेलो तर काय होतं, तर आपल्याला ते भाजीने चिरता येत नाही. धन्यवाद.